ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केली. सेकंड टॅपिंगला आपल्याला ते समजलं की बा ट्रेंड लाईन आहे म्हणून कन्फर्म, आणि थर्ड टॅपिंगला आपल्याला समजलं की आपला सेटअप आता फॉर्म होऊ शकतो. ठीक आहे, हे बघा, हे तुम्हाला समजलंय का? की परत सांगू यामध्ये काही अजून याचे? हे बघा, डाऊन साइड साठी बघा, हे बघा, फर्स्ट इथे टॅप झाली, सेकंड कन्फर्मेशन भेटलं, थर्डला माझी एंट्री असेल. ट्वेंटी पिप्सचा माझा स्टॉप लॉस झालाय आणि नियर अबाउट किती भेटलं इथं? 300 पिप्स भेटले, म्हणजे किती? 1:12. हे ट्रेड तुम्ही रिअल मध्ये कॅच केले का बरं? कोणा रिअल अकाउंटला तुम्ही कॅच केले ट्रेड असे? केले सर. हो सर, मी केलेले सर. केले ना? हो सर. एकदा हँडरेस करा बरं रिअल अकाउंटला हे असे ट्रेड कोण कॅच केले तर. अक्षय सर, मेकअप. नेक्स्ट सेटअप बघा, एफईजी. काय? एफईजी. ज्या वेळेस प्राइस एफईजीच्या 50% ला येईल त्यावेळेस काय असेल? आपली एंट्री असेल. बघा, सर जेव्हा एफपीजी तयार होतो ना, तेव्हा काही वेळेस पहिल्या ह्यालाच टच करून रिव्हर्स फिरतं मार्केट, तेव्हा मग तिथे एंट्री करायची का? इथे का? हा, नाही सर, थोडस आलं असेल यामध्ये, इथं विक तरी फॉर्म केली असेल यामध्ये, अशी टच नसं केलं, विक तरी फॉर्म केली असेल कमीत कमी. हा, आणि जिथं विक फॉर्म केली तरच मग आपला एंट्री प्लॅन करायची सर. हा काय झाला? एफईजी बरोबर. काय झाला? हा एफईजी. हा काय झालाय? एफईजी. आता हे बघा, प्राइस ज्या वेळेस डाऊन येईल अशी, अशी इथं आली, आणि आता या प्राइस मध्ये काय झालंय? अशी इथं आली, बरोबर, इथं आली आणि नेक्स्ट कॅन्डल क्लोज झाली बघा इथं. तर मी काय करेल? इथं एंट्री प्लॅन करेल या लेवलला. इथं 50% कुठे आहे? म्हणजे आपल्याला यानं काय होईल? आपला रिस्क रेशो जास्त होईल, बरोबर. ठीक आहे, आपलं टार्गेट असेल बघा हे हायच. ओके, फर्स्ट आणि नेक्स्ट मग तुम्ही त्याला ट्रेल करू शकता. ठीक आहे, समजा आता ही कॅन्डल काय झाली? ही बनलीच नाही कॅन्डल इथं, आणि या कॅन्डलनं काय केलं? इथं अशी एक वीक फॉर्म केली.
कॅन्डलचा क्लोज वरच झाली, बरोबर. काय झालं, कॅन्डलची थविक फॉर्म झाली, तर मी काय करणार, एक नेक्स्ट कॅन्डलचं मी वेट करणार कन्फर्मेशन साठी. समजा ही कॅन्डल इथे जर ओपन झाली या लेवलला इथं अशी, तर मी काय करणार, माझी एंट्री मी इथं प्लॅन करणार. आणि माझा जर 60% 50%चा माझा जर रिस्क रिवॉर्ड म्हणजे माझी रिस्क जर मॅनेज होत असेल, तर मी काय करणार, 50% ला एंट्री करणार आणि 50% माझं काय असणार, स्टॉप लॉस असणार, बरोबर. आणि फर्स्ट स्विंग आहे माझं काय असणार, टार्गेट. ठीक आहे. सेकंड मग नेक्स्ट स्विंग, नंतर मग नेक्स्ट स्विंग, बरोबर. याला जर बघितलं चार्ट मध्ये, हे बघा इथं आता हा एफ जिथे बनवलाय बघा 5 मिनिटांमध्ये, पण हेच स्ट्रक्चर तुम्ही जर बघितलं 1 मिनिटामध्ये, हे बघा किती मोठा एफ जी फॉर्म झाला इथं. हे बघा किती मोठा एफ जी फॉर्म झाला बरं या 1 मिनिटामध्ये. 50% ला आलं होतं इथं. इथं काय असणार, आपली ही आपली एंट्री असणार आणि हा आपला इधर उठतो. जाऊ द्या, नेक्स्ट बघा. इथे बघा हे बघा इथं काय झालंय, आले परफेक्टली एफ जी फॉर्म केला इथं आणि प्राइस 50% ला पण आली होती इथं. आली 50% ला, 50% किंवा 30%, म्हणजेच काय झालं आपलं कन्फर्मेशन. ठीक आहे. इथे मी काय करणार, ही माझी एंट्री प्लॅन करणार, हा माझा काय असणार, स्टॉप लॉस असणार. आणि टार्गेट बघा, व्हॉट अ मॅजिक, खतरनाक मॅजिक. हे बघा म्हणजे किती, 1:4. समजले. नेक्स्ट बघा, बनतोय का, तर नाही. इथे बनाले कसा, पण प्राइस खूपच वरती आहे ही, आणि परत मार्केटचं स्ट्रक्चर पण शिफ्ट झालेलं आहे, त्यामुळे आपण इकडे याला अवॉइड करणार, बरोबर. तुम्ही जर यामध्ये बघितलं, या अपट्रेंड मध्ये, तो इथे आपल्याला परफेक्टली सापडलाय. सर अगेन इकडे बघा, हे बघा झालाय परफेक्ट एफजी.
50% ला आला इथं, मी काय करणार, माझी एंट्री प्लॅन करणार, हा माझा स्टॉप लॉस ठेवणार 50%. इथे 50% ला आलं की माझी लगे एंट्री होणार, मग मला स्टॉप लॉस त्यासाठी मी रेडी राहणार स्टॉप लॉस द्यायला. बरोबर, हे बघा किती 1:2 रॉकेट घातक गया, 1:7 पर्यंत गेलं. बरोबर, तुम्हाला विचारायचं यामध्ये लिक्विडिटी म्हणजे काय फॉरेक्स मध्ये? वरदान. ती सिरीज कोणती कोण पाहिलं हो? की लिक्विडिटी म्हणजे काय बरं? प्रिव्हियस कॅन्डलचा स्टॉप लॉस घेतलेला पाहिजे. पहिले जर पाहिलं तर सेलिंगचं बघा, आता लिक्विडिटी आपल्याला कशावरती पाहायची आहे? ती पाहायची आहे 15 मिनिटावरती. एक्झॅक्टली या प्राइसला मार्केटला रिस्पेक्ट केली आणि तुम्ही डाऊन गेले. ठीक आहे, आता लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय बरं? प्रिव्हियस कॅन्डलचा लो. झोप येईल काय? ओ दिलावर भुट्टो जी, नींद आ रही क्या? फिलहाल के लिए तो वैसा ही सोच लो, लेकिन सोएंगे नहीं हम, जागते रहेंगे सिर्फ. जागते रहो, क्योंकि पाकिस्तान पर हमला करना है ना. अरे यार उन लोगों को क्यों हम उसको ध्यान में लेते, वो हमारा मोदी कर देगा सब. त्याचं नाव नाही घ्यायचं का? त्याचं नाव दिवस खराब होतो का त्याचं नाव घेतलं की? बकवास आहे ते पाकिस्तान. मुठीवर देश येतो पण किती भाग्य वाटत दिसा. हे बघा आता इथे बघा, जर तुम्ही पाहिलं असेल नेक्स्ट कॅन्डल इथे रेड फॉर्म झाली, अशी कॅन्डल. ओके, ठीक आहे. आता काय झालं बरं, या कॅन्डलनं काय केलं, प्रिव्हियस इकडं जी लिक्विडिटी होती बाईंगला सगळीच काय केली, ग्रॅब केली. काय केली? सगळीच ग्रॅब केली. जर समजा लिक्विडिटी ग्रॅब झाली, आपण असं म्हणू शकतो की मार्केटमध्ये 50% चान्स आहेत डाऊन साइड जाण्याची. मग आपल्याला लिक्विडिटीचा फायदा हाच आहे काय, की आपल्याला अजून तिथं कोणता सेटअप फॉर्म होतोय का ते बघायचं. आणि अजून तुम्ही जर पाहिलं असेल तर लिक्विडिटीज आपल्याला खूप सपोर्ट किंवा रेजिस्टन्स वर आपल्याला पाहायला भेटतात लिक्विडिटीज. ओके, 1 hour वरती पहा. लॅपटॉप मॉडेल कोणतं आहे? हा, तुमचं लॅपटॉप मॉडेल कोणतं आहे सर? का सेटअपची काही गरज नाही आपल्याला तशी, पण टाइमपास बनवून टाकू. हा, स्क्रीन वगैरे कुठं आहे ना सर, फक्त ट्रेडर साठीच आहे ना स्क्रीन वगैरे अवेलेबल, फिट वगैरे करून देतात नाही का? कितीतरी प्राइस मध्ये 12,000 मध्ये मोठी स्क्रीन
ट्रान्सपरंट सीपीयू सगळं देतात ते. कुठं? मी रील बघितली होती, पुण्यातच भेटतं वाटतं. पुण्यात नानापेठ, नगद पुणे. कम्प्युटर काहीतरी, पुण्यात नगद कम्प्युटर असं काहीतरी येते. ऑनलाईन पण तुम्ही ऑर्डर करू शकता. ते नसते हो, ते त्यावरती ट्रस्ट नाही. आपल्या पर्सनल लहानाच्या झेब्रॉनिक्सच्या स्क्रीन आणि त्यापासून बनवायचं. हो हो. आणि मग Zebronics सीपीयू बनवून brand घ्यायचा. सीपीयू बनवून घ्यायचा 50,000-1,000चा आणि बाकी मग स्क्रीनच घ्यायच्या झेब्रॉनिक्सच्या. आता इथं बघा की इथं तुम्हाला काय वाटतं बरं हे बघून? टाइम फ्रेम आहे, एक टाइम फ्रेम कशाचा आहे हा? 1 hour टाइम फ्रेम आहे. म्हणजे इथे समजलं का आपल्याला की मार्केट स्ट्रक्चर काय आहे? डाऊन ट्रेंड मध्ये. डाऊन ट्रेंड मध्ये स्ट्रक्चर होतं, बरोबर? मग इथे आपण व्ह्यू प्लॅन केला की मला आता अपसाइड ट्रेड प्लॅन करायचा आहे म्हणून केलंय का? नाही, कारण की इथे काय झालंय बरं, ओव्हरऑल मार्केटचा स्ट्रक्चरच आपल्याला पाहायला भेटतं की इथे लिक्विडिटीज ग्रॅब झालीये. तुम्ही जर पाहिलं असेल तर इथे बघा, फर्स्ट ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली, वरती विक मारली, अगेन खाली रेड कॅन्डल फॉर्म झाली, इथं ग्रीनचं फॉर्मेट झालं, हिला पण विक मारली, अगेन रेड फॉर्म झाली, हिला पण विक मारली. म्हणजे काय इथं रॅपिंग. आणि ओव्हरऑल काय झालं, इथं लिक्विडिटी ग्रॅब झाली आणि डायरेक्टली सेलिंग साइड डाऊन साइडला मुवमेंट दिली, बरोबर? समजलंय का? हो सर. ओके, आता हेच बघा, सेम डाऊन साइड पासून बघा. लिक्विडिटी आपल्याला वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर शोधायची आहे. हा चार्ट आहे इथं, ठीक आहे. आता यालाच बघा 15 मिनिटावर. बघा, मी काल एक शब्द बोललो, तुम्हाला आठवत आहे का? काल आपण एक शब्द बोललो होतो. कोणता शब्द होता? की वेळेचं महत्व कोणाला आहे? 5 मिनिट, 15 मिनिट, 1 घंटा. म्हणजे समजा 1 hour मध्ये जर तुम्हाला सेम स्ट्रक्चर पाहायला भेटतंय, 15 मिनिटामध्ये पण सेम पाहायला भेटतंय, 5 मिनिटामध्ये पण सेम पाहायला भेटतंय, बिनधास्त घाबरायचं नाही, डायरेक्ट लगेच ट्रेड प्लॅन करायचा. समजते की मी काय बोलतो? तर इथे बघा, इथे पण लिक्विडिटी ग्रॅब झाली, या कॅन्डल आणि ही पण लिक्विडिटी